शिकण्याची संधी मिळालेली आहे आणि ती संधी श्रावण व्याख्यानमालेचे आपले सगळे पदाधिकारी आणि तुम्ही सगळे रसिक महाडकर यांनी मला देऊ केली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपले आभार मानते. यापूर्वी सलग 2 वर्ष मी स्त्री व्यक्तिरेखा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावर्षी एक नवीन वेगळा विषय घेऊन मी आपल्या पुढे आलेली आहे. वर्ष 1936 त्या वर्षी ध्रुव कुमार हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यावरती एक अनोखी अशी स्पर्धा जाहीर झालेली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की या चित्रपटामधली जी भैरवी आहे ती भैरवी गाण्याची स्पर्धा होती. बरं, ही स्पर्धा ही 12 वर्षाच्या आतल्या मुलांकरता होती. त्यावेळी एक छोटीशी चुणचुणीत अशी मुलगी जिला गाण्याचं वेड होतं, गाणं शिकलं नव्हती पण गाण्याचं वेड होतं, तिने ठरवलं या स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यायचा. पण अडचण अशी होती की चित्रपट तर प्रदर्शित झाला होता पण त्याच्या रेकॉर्ड्स बाजारामध्ये उपलब्ध नव्हत्या. मग आता करायचं काय? मग त्यांनी असं ठरवलं की आपल्या आईबरोबर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघायचा. आणि मग ती छोटीशी मुलगी पहिल्यांदा चित्रपटगृहात गेली तो सिनेमा बघायला. त्यावेळी त्या चित्रपटातल्या गाण्यांचं पुस्तक हे बाहेर विकत मिळत असे. तिने ते पुस्तक विकत घेतलं आणि पहिल्यांदा तो सिनेमा बघितला. ज्या वेळेला भैरवी सुरू झाली, ते गाणं सुरू झालं, त्यावेळी हातातल्या पुस्तकातली ती गाण्याची पहिली ओळ आणि तिथे कशा पद्धतीनं ती ओळ गायलेली आहे हे त्या नीट ऐकून ठेवत होत्या. त्यानंतर सलग एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर सलग 8 वेळा त्या मुलींनी तो चित्रपट बघितला. त्यानंतर ते जे गाणं नीट आठवून ठेवलेलं होतं ते घरी आल्यानंतर त्याच्यावरती छान पद्धतीनं रियाज केला आणि ते गाणं आपल्या पद्धतीनं बसवलं. स्पर्धेचा दिवस उजाडला. त्या मुलीप्रमाणेच असंख्य मुलांनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धा संपन्न झाली आणि निकाल जाहीर झाला आणि काय आश्चर्य, त्या मुलीला त्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालं आणि हार्मोनियम तिला बक्षीस म्हणून मिळाले. त्यावेळच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्या मुलीचं नाव छापून आलं. सगळीकडे त्या मुलीचं नाव झालं आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली की कोण आहे ही मुलगी. ही मुलगी म्हणजे जिला लोकप्रियतेचे इतके सगळे असे आपण म्हणतो की इतक्या प्रशंसा, इतक्या सगळ्या जणांचे उच्चांक गाठला होता. ख्यातनाम अशा गायिका त्या झाल्या. सात्विकतेचं, सोज्वळतेचं, शालीनतेचं प्रतीक आणि ज्यांच्या गोड आणि लढिवाळ स्वरांनी आपण सगळे संमोहित झालो अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माणिकबाई वर्मा. 16 मे 1926 ही त्यांची जन्मतारीख. म्हणजे यंदा हे त्यांचंही जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आणि त्यानिमित्ताने असं वाटलं की एक गायिका म्हणून आपण माणिकबाईंना ओळखतोच, पण त्याही पलीकडे त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय. कारण कायमच आपल्याला उत्सुकता असते की ही सुद्धा आपल्यासारखीच सर्वसामान्य माणसं आहेत. मग एवढ्या उच्च प्रसिद्धीच्या झोतामध्ये ही मंडळी कशी आली, तर त्यांचा हा जीवन प्रवास आपण जाणून घ्यावा त्या दृष्टीने मी हा विषय आपल्यापुढे आज मांडणार आहे. हिराबाई आणि बळवंत दादरकर यांची कन्या म्हणजे माणिक. मुळातच माणिकबाईंच्या आई हिराबाई या उत्तम गात असत. शास्त्रीय संगीताचा त्यांचासुद्धा अभ्यास खूप दांडगा होता आणि त्या घरामध्ये रियाज करत असायच्या. त्यांना शिकवायला गुरुजन मंडळी घरी यायची आणि त्यावेळी छोट्याशा माणिकबाई आईच्या अवतीभोवती घोटाळत असायच्या. कळत काही नव्हतं पण आईच्या मागे लुडबुड करत असायच्या. गाता गाता समजा एखादी ओळ आई विसरली तर चटकन माणिकबाई म्हणून दाखवायच्या. त्यावेळी त्यांच्या आईलासुद्धा आश्चर्य वाटायचं की किती लक्ष आहे या मुलीचं. खरं तर गाणं अजून कळतही नाही आहे पण तिला संपूर्ण गाणं त्यातल्या सगळ्या ओळी तिला पाठ आहेत. आणि म्हणून मग माणिकबाईंच्या आईने असं ठरवलं की आता माणिकला आपण गाणं शिकवायला हवं आणि म्हणून त्यांना पुण्यातल्या भारत गायन समाजामध्ये घेऊन गेल्या. आता भारत गायन समाज म्हणजे ही नामवंतांची मोठी संस्था. मास्टर कृष्णराव किंवा पंडित भास्करबुवा बखले अशा प्रतिष्ठित नामवंत लोकांची ही संस्था. त्या संस्थेमध्ये माणिकबाईंना आप्पासाहेब भोपे हे गुरु म्हणून लाभले आणि मग तिथूनच
माणिकबाईंच्या संगीत शिक्षणाला सुरुवात झाली. एकीकडे शालेय शिक्षणही सुरू होतं आणि संगीताचंही शिक्षण सुरू होतं. त्यानंतर अशी एक घटना घडली की माणिकबाईंच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. त्यावेळी HMV ही जी नामवंत म्युझिक कंपनी होती, त्या म्युझिक कंपनीत सतत अशा चांगल्या गायकांच्या शोधामध्ये असायचे. मग त्याकरता ते खेडोपाडी फिरत असत आणि मग कोण चांगला गायक आहे त्यांचं गाणं रेकॉर्ड करत असत. त्यावेळी त्यांना कोणीतरी सांगितलं की पुण्यात माणिक दादरकर नावाची मुलगी आहे आणि उत्तम गाते, शास्त्रीय संगीत शिकते आहे आणि उत्तम गाते, तर बघा एकदा तुम्ही. म्हणून ही सगळी लोकं त्यांच्याकडे घरी आली. त्यांनी माणिकबाईंचं गाणं ऐकलं आणि ते खुश झाले. आणि मग त्यांनी असं ठरवलं की संगीत दिग्दर्शक दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली माणिकबाईंची 2 गाणी बसवायची. त्याप्रमाणे ठरलं. त्यांनी त्यांच्याकडनं छान पद्धतीनं ती गाणी बसवून घेतली आणि त्या गाण्याचं रेकॉर्डिंगसुद्धा झालं. ती 2 गाणी होती, बहरली जणू लतिका कलिका आणि ये तिमिरा शांत वाया. आता या गाण्याच्या रेकॉर्ड्स काही जास्त खपल्या नाहीत, त्यामुळे ही गाणी काही इतकी प्रचलित झालेली नव्हती. पण त्यांच्या आईच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची गोष्ट होती, कारण त्यावेळी माणिकबाईंचं 12 वयसुद्धा पूर्ण झालेलं नव्हतं. आणि त्यावेळेला HMV सारख्या नामवंत कंपनीकडून त्यांची एक रेकॉर्ड बाजारामध्ये आलेली होती. त्यामुळे त्यांच्या आईला खूप आनंद झाला या गोष्टीचा. आणि मग मात्र त्यांनी असं ठरवलं की हिच्याकडे गाण्याचं खरोखर अंग आहे, तर तिला आपण उत्तम गाणं शिकवायला हवं. आणि माणिकबाईंच्या आईची अशी इच्छा होती की माणिकबाईंनी हिराबाई बडोदेकर, केसरबाई केरकर यांच्यासारखं उत्तम गायिका व्हावं. आणि म्हणून त्या माणिकबाईंना घेऊन हिराबाई बडोदेकरांच्याकडे गेल्या. पण त्यावेळेला त्या इतक्या व्यस्त असायच्या, कायम मैफिलींकरता दौऱ्यावर असायच्या. म्हणून मग त्यांनी सांगितलं, माझे बंधू पंडित सुरेश बाबू माने हे तिला गाणं शिकवतील. आणि त्याप्रमाणे माणिकबाईंची सुरेश बाबूंच्याकडे शिकवणी सुरू झाली. आणि खऱ्या अर्थाने माणिकबाईंच्या गाण्याला, संगीताला पैलू पडायला सुरुवात झाली. सुरेश बाबूंनी सुरुवातीलाच माणिकबाईंना असा गुरुमंत्र दिलेला होता की कधीही गाणं गाताना हे हार्मोनियमवरती शिकायचं नाही, कारण हार्मोनियममधनं सूर काढता येतो आणि त्या पद्धतीनं तो गायकाला लावता येतो. पण तुला जर उत्तम गाणं शिकायचं असेल तर तू स्वतः आपला सूर शोधायचा आहेस, तानपुऱ्यावरती रियाज करून. आणि हा गुरुमंत्र माणिकबाईंनी अखंड जपला आणि जोपासला. आणि अशा पद्धतीनं किराणा घराण्याचे गायकीचे सुरेश बाबू यांच्याकडे छान पद्धतीनं त्यांची शिकवणी सुरू झाली. एकीकडे शालेय शिक्षण सुरू होतं आणि एकीकडे संगीताची शिकवणी सुरू होती, घरातला रियाज सुरू होता. पण नंतर काही दिवसांनी मात्र असं झालं की त्यांच्या या शिकवणीमध्ये खंड पडायला लागला, कारण तेही सतत दौऱ्यावरती असायचे. आणि म्हणून माणिकबाईंची आई त्यांना उस्ताद इनायत खां यांच्याकडे त्यांना घेऊन गेल्या. आणि उस्ताद इनायत खां म्हणजे हे मोठे संगीतज्ञ, या क्षेत्रातलं खूप मोठं असं नाव. आणि मग त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची शास्त्रीय बैठक इतकी उत्तम झाली, कारण त्यांनी त्यांना सकाळचे राग, दुपारचे राग, रात्रीचे राग हे तर शिकवलेच, पण त्याचबरोबर अनेक साऱ्या बंदिशीसुद्धा माणिकबाईंना त्यांनी शिकवल्या. आणि त्यामुळे संगीताकडे एका वेगळ्या दृष्टीनं बघण्याची एक नजर त्यांना मिळाली. मुळात गाणं त्यांचं सुरेल होतंच, पण आपण विचार करून आपली गायकी कशी मांडावी हाही एक विचार त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केल्यानंतर माणिकबाईंच्या गाण्यामध्ये दिसायला लागला होता. आणि अशा पद्धतीनं त्यांचं हे गाणं सुरू होतं. गाण्याकडे, सुरांकडे बघण्याची एक प्रगल्भ अशी नजर त्यांना मिळाली होती. त्यानंतर मग पुण्यामध्ये सर्वत्र त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली व्हायला लागल्या आणि सगळीकडे त्यांना त्याकरता बोलावणी येऊ लागली. आणि त्याच वेळेला इतकी छान घटना घडली. साल होतं 1945 आणि त्यावेळेला पहिल्यांदा पुण्याच्या बाहेर सुरतमध्ये माणिकबाईंना संगीत समारोहासाठी आमंत्रित केलेलं होतं. म्हणजे केवढी मोठी ही गोष्ट होती. अजूनही त्या शाळकरी मुलगीच होत्या. सुरतला जायचं ठरलं, आईबरोबर त्या तिकडे पोचल्या. त्या समारोहामध्ये खूप सारे दिग्गज मंडळी येऊन गाऊन जात असत. तिथे त्या पोचल्या. तिथल्या मंडळींनी त्यांना बघितलं. ते म्हणाले, एवढी छोटीशी मुलगी आणि ही शास्त्रीय संगीत गाणार, कसं जमेल हिला? आणि मग तिथल्या लोकांना अशी काळजी पडली. मग त्यांनी विचारलं की माणिकबाई तुम्ही काय गाणार आहात?
त्या म्हणाल्या मी पुरिया गाणार आहे. बापरे, एवढा मोठा राग जमेल तुला? बघते म्हणाल्या प्रयत्न करून. नको नको, तू एखादा सोपा राग घे कुठला तरी, हा काही तुला जमणार नाही. पण मुळातच एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करायचीच, हा माणिकबाईंचा मूळचा स्वभाव होता. आणि त्या पद्धतीनं त्यांनी पुरिया तिथे सादर केला. त्यानंतर अनेक राग बंदिशी ख्याल त्या गायल्या. मैफिल छान पद्धतीनं पार पडली. मैफिल संपली आणि लोकांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात माणिकबाईंचं कौतुक केलं. या मैफिलीकरता त्यांना आमंत्रण दिलेलं होतं ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी. ते समोर बसले होते, मैफिल ऐकत होते. मैफिल संपल्यानंतर ते स्टेजवरती आले आणि म्हणाले, श्रोते हो, माझे शब्द लक्षात ठेवा. श्रोते हो, माझे शब्द लक्षात ठेवा. ही मुलगी उद्या मोठी कलाकार होणार आहे. आत्ता इतक्या लहान वयामध्ये तिची इतकी उत्तम तयारी आहे, तर निश्चितच हिचं भविष्य उज्ज्वल आहे, हे मला आत्ताच दिसतंय. माझे शब्द लिहून ठेवा. मुळात ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे एक दृष्टी नजर होती. संगीताचे मोठे अभ्यासक होते आणि खरंच त्या पद्धतीनं माणिकबाईंनी पुढे उज्ज्वल असं यश मिळवलं आणि त्यांचं नाव घराघरामध्ये पोचलं. अशा पद्धतीनं त्यांचं शालेय शिक्षण संपत आलेलं होतं. एकीकडे संगीताचं शिक्षण सुरू होतं, पण त्यांच्या आईची मात्र अशी इच्छा होती की माणिकबाईंनी पदवीधर व्हायला हवं. याचं कारण असं होतं की गायिका जर पदवीधर असेल तर तिला समाजामध्ये एक वेगळी प्रतिष्ठा मिळते. लोकांचं तिच्याकडे बघण्याची एक दृष्टिकोन बदलतो. का तर गायिका नुसतंच गाणं शिकलेली नाही आहे, तर त्याबरोबर ती पदवीधरसुद्धा आहे. आणि त्या पद्धतीनं माणिकबाईंनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, पुण्याच्या SP कॉलेजमध्ये. आणि मग त्यांनी असं ठरवलं, कला शाखेमध्ये प्रवेश घेतला आणि तत्त्वज्ञान हा विषय घेऊन आपण BA पूर्ण करायचं, हे माणिकबाईंनी ठरवलं. पुढे कॉलेजचं शिक्षण सुरू झालं. एकीकडे रोजचा रियाजही होत्या. मैफिलींची संख्यासुद्धा वाढत होती. आणि त्यावेळेला 1946 साली प्रभात फिल्म कंपनीकडून त्यांना एक सुवर्ण संधी चालून आली. त्या कंपनीतर्फे 2 हिंदी चित्रपट येऊ घातलेले होते. त्यातला पहिला सिनेमा होता गोकुल आणि दुसरा होता आगे बढो. या गोकुल सिनेमाकरता जी गाणी सगळी लिहिलेली होती, त्या गाण्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गायकांना घेऊन ती गाणी रेकॉर्ड केलेली होती. त्याचं संगीत दिग्दर्शन करत होते सुधीर फडके, म्हणजे आपल्या सगळ्यांचेच लाडके बाबूजी. आणि एका गाण्याकरता मात्र त्यांना उत्तम तयार असलेल्या आवाजाची गरज होती आणि म्हणून ते एक गायिका शोधत होते. मग त्यावेळी त्यांना कोणीतरी असं सुचवलं की पुण्यामध्ये एक माणिक दादरकर नावाची मुलगी आहे आणि तिचं शास्त्रीय बैठक चांगली आहे, तर बघा एकदा तुम्ही. आणि म्हणून बाबूजी माणिकबाईंच्या घरी आले. त्यांनी तिचं गाणं ऐकलं आणि ते इतके खुश झाले, कारण मुळातच त्यांची शास्त्रीय बैठक इतकी उत्तम होती. सुरांचं ज्ञान इतकं उत्तम होतं. आवाज थोडासा बसकट होता, पण त्या आवाजाला एक गोडवा होता, त्यामध्ये एक लढीवाळपणा होता. आणि म्हणून बाबूजींना त्यांचा आवाज पसंत पडला आणि मग ते गाणं त्यांनी माणिकबाईंकडनं गाऊन घेतलं. त्यानंतर पुढे आलेला सिनेमा आगे बढो, त्यातली ही सगळी हिंदी गाणी त्यांनी माणिकबाईंनाच गायला दिली. म्हणजे अशा तऱ्हेनं त्यांचं कॉलेजचं शिक्षण सुरू होतं, संगीताचा रियाज सुरू होता, मैफिली चालूच होत्या आणि त्याच्याच जोडीला चित्रपटांकरता पार्श्वगायनही सुरू झालं. आणि मग शेवटच्या वर्षाला असताना असा एक धमाल किस्सा घडला. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं, अभ्यासाकडे लक्षही द्यायचं होतं, पण संधीसुद्धा खूप चालून येत होत्या. आणि त्यावेळेला HMV कंपनीने असं ठरवलं की 2 मराठी गाणी रेकॉर्ड्स करायचे. ती गाणी लिहिलेली होती गदी माडगुळकरांनी आणि त्याला संगीत देणार होते सुधीर फडकेच. अर्थात बाबूजीत म्हटल्यानंतर त्यांनी माणिकबाईंचीच त्याच्याकरता निवड केलेली होती. आणि त्यांनी HMV कंपनीला सांगितलं की मी ही 2 गाणी माणिक वर्मांकडनं गाऊन घेणार आहे. त्याबरोबर ते म्हणाले, नाही नाही नाही, या मुलीला तुम्ही घ्यायचं नाही अजिबात, कारण आम्ही गेल्या वेळी तिची 2 गाणी रेकॉर्ड केली होती आणि त्या काही रेकॉर्ड्स जास्त खपल्या नाहीत, त्यामुळे आम्ही काही त्या मुलीला होकार देणार नाही. ते म्हणाले, नाही, माझा त्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे, मी तिला घेऊनच या गाण्याचं रेकॉर्डिंग करणार आहे. त्या पद्धतीनं बाबूजींनी माणिकबाईंना ती गाणी शिकवली. छान पद्धतीनं त्यांच्याकडनं रियाज करून घेतला आणि रेकॉर्डिंगचा दिवस ठरला. रेकॉर्डिंगला सुरुवात झाली आणि काही वेळातच त्या रेकॉर्डिस्टच्या कपाळाला आठ्या. ते म्हणाले, या मुलीचा आवाजाचा पीच इतका कमी आहे की रेकॉर्डिंग चांगलं होणारच नाही. बाबूजी म्हणाले, अहो हरकत नाही, तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या, होईल छान.
ठीक आहे म्हणाले, म्हणून परत रेकॉर्डिंगला सुरुवात झाली. आणि मात्र काही वेळातच त्या रेकॉर्डिस्टनी पूर्ण रेकॉर्डिंग थांबवलं. नाही म्हणाले, या मुलीचा आवाज माईक करता चांगला नाहीच आहे, ते गाणं चांगलं होणारच नाही असं म्हणून त्यांनी सगळ्या वादक कलाकारांना थांबवलं आणि रेकॉर्डिंग म्हणाले आपण पूर्ण थांबवायचं. बाबूजी म्हणाले, असं करू नका, तिने 2 महिने एवढी मेहनत घेतली आहे त्या गाण्यांकरता, मी छान पद्धतीनं तिची शिकवणी घेतलेली आहे, तुम्ही रेकॉर्ड तर करून घ्या गाणं, मग बघू आपण काय करायचं ते. पण त्यावेळी HMV कंपनीमध्ये बाबूजींच्या शब्दाला मान होता. त्यांनी रेकॉर्डिंग करून घेतलं पूर्ण आणि त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की ज्या वेळेला या 2 गाण्यांच्या रेकॉर्ड्स बाजारामध्ये आल्या त्यावेळेला त्या धो खपल्या, शब्दशः धो खपल्या की रेकॉर्ड्सच्या तुटवडा यायला लागला. ती 2 गाणी म्हणजेच सावळाचा रंग तुझा आणि दुसरं एक गाणं आहे पण त्याचे शब्द मी नेमकी आत्ता विसरले. अशा पद्धतीनं सावळाचा रंग तुझा ह्या गाण्यानं माणिकबाईंचं नाव घराघरामध्ये जाऊन पोचलं. म्हणजे ज्या लोकप्रसिद्धीकरता लोकांना कैक वर्ष वाट पाहायला लागते, त्या एका गीतानं माणिकबाई सगळ्यांच्या घरात जाऊन पोचल्या. सगळ्यांना असा प्रश्न पडला की कोण आहे ही मुलगी, किती छान आहे हिचा आवाज, शास्त्रीय गाण्याची बैठक किती छान आहे तिची. आणि बघता 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 सगळीकडे माणिकबाईंचं नाव झालं. या सावळाचा रंग तुझा या गाण्यानं तर विक्रम केलेला आहे. आणि मंडळी, पुढल्याच वर्षी या गाण्याला 80 वर्ष पूर्ण होणार आहेत. आज 80 वर्ष झाली तरीसुद्धा या गाण्याची मोहिनी आपल्यावरती अजूनही तशीच आहे. कितीही वेळा जरी आपण ते गाणं ऐकलं तरीसुद्धा कंटाळा येत नाही, परत परत ते ऐकावं असं ते गाणं आहे. आणि या गाण्यामुळे माणिकबाईंची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यानंतर 1946 साली मग पुन्हा त्यांचं रेकॉर्डिंग्स वगैरे चालूच होते, मैफिलीतनं गाणं चालू होतं, एकीकडे कॉलेजचं शिक्षणही सुरू होतं. आणि मग ह्या 2 सिनेमांचं त्यांचं रेकॉर्डिंगसुद्धा त्याच वेळेला गाण्यांचं झालेलं होतं. मग 1948 साल उजाडलं, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेलं होतं. आणि मगाशी मी ज्याचा उल्लेख केला ते आगे बढो हा सिनेमा, त्यामध्ये हिंदी गाणी होती. आता ही मराठी घरातली मुलगी, तिचे हिंदी उच्चार नीट यायला हवेत म्हणून बाबूजींनी माणिकबाईंना अमर वर्मा यांच्याकडे शिकण्यासाठी पाठवलं. आता अमर वर्मा हे मूळचे अलाहाबादचे, त्यांचं सगळं शिक्षण हिंदी आणि उर्दूमध्ये झालेलं होतं. आणि आगे बढो या चित्रपटातली सगळी गाणी त्यांनी लिहिलेली होती. मुळात त्यांच्या घरीसुद्धा साहित्याचं छान वातावरण होतं. संगीत, त्यांची आई स्वतः संगीत शिकणारी होती आणि आपलं नशीब आजमावण्याकरता ते सुद्धा मुंबईमध्ये आलेले होते. आणि या चित्रपटाचं गीतलेखन, कथालेखन, शायरी हे सगळं ते करत होते. आणि म्हणूनच माणिकबाईंना बाबूजींनी त्यांच्याकडे या गाण्यांचे शब्दोच्चार कसे आहेत किंवा यातले ज्या बंदिशी आहेत त्याचा मूळ अर्थ काय आहे तो नीट समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे त्यांना पाठवलं होतं. आणि माणिकबाईंचा मूळचा स्वभाव असा होता की कुठलीही गोष्ट ही नीट समजून घ्यायची. आणि एक विद्यार्थिनी, कायम विद्यार्थिनी म्हणूनच त्या राहिल्या. आणि त्या पद्धतीनं अमरजींच्याकडून त्या सगळं समजून घेत होत्या की एखाद्या शब्दाचा अर्थ चुकला, आपला उच्चार चुकला तर त्याचा अर्थ कसा बदलतो, या बारीक सारी गोष्टी ते त्यांना विचारून घेत होत्या. आणि त्याच वेळेला ज्या सावळाचा रंग तुझा या गाण्यानं सगळ्या जगाला मोहिनी घातलेली होती, तशीच मोहिनी अमरजींनासुद्धा घातलेली होती. हळूहळू दोघांचा परिचय वाढला, त्यातून मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. आणि मग दोघांनी असं ठरवलं की आता आपण विवाह करायचा. पण त्यावेळी माणिकबाईंनी मात्र त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आपल्या दोघांच्या घरनं जर ह्याला संमती असेल तरच आपण विवाह करायचा. मंडळी, केवढा मोठा प्रश्न होता, कारण भाषा वेगळी होती, प्रांत वेगळा होता, आचार विचार, घरातलं वातावरण सगळं काही वेगळं होतं. या पुण्यामध्ये वाढलेल्या होत्या. अमरजींचं पूर्ण बालपण हे अलाहाबादमध्ये गेलेलं होतं. पण विरोध करण्यासारखी कुठे गोष्टच नव्हती, कारण अमरजींच्या घरीसुद्धा कलेला पोषक असंच वातावरण होतं. सगळे मंडळी ही संगीतप्रेमी होती, सुशिक्षित होती. आणि त्याप्रमाणे दोन्ही घरांमधनं संमती मिळाली. आणि 21 मे 1948ला त्यांचा विवाह संपन्न झाला. आणि माणिक बळवंत दादरकर
या माणिक अमर वर्मा झाल्या आणि अशा पद्धतीनं दोघांचं वैवाहिक जीवन सुरू झालं. एकीकडे अमरजीसुद्धा वेगवेगळ्या सिनेमांमधून पटकथा लेखन, शायरी, कविता लेखन हे त्यांचं चालू होतं आणि दोघंही आपापल्या कलाक्षेत्रामध्ये आपलं काम करत होते. एकीकडे त्यांचं BA पूर्ण झालेलं होतं. वेगवेगळ्या संगीत कंपन्या त्यांच्याकडून म्युझिक कंपन्या ज्या होत्या त्या त्यांच्याकडनं गाण्यासाठी येत होत्या की तुम्ही माणिकबाई आमचं गाणं रेकॉर्ड करा, आमच्याकडे तुम्ही गायला या. पण HMV कंपनीने पुन्हा एकदा त्यांच्याकडे आल्या आणि ते म्हणाले की आता आपण पुढच्या तुमच्या तारख्या आम्ही साईन करतो. पण मागचा घडलेला किस्सा माणिकबाई विसरल्या नव्हत्या. त्या म्हणाल्या, ज्यावेळी सावळाचा रंग तुझा अशा त्या 2 गाण्यांचं आपण जे रेकॉर्डिंग केलं त्यावेळी तुम्ही मला किती नाउमेद केलं, मला किती नाराज केलं तुम्ही. पण खरं तर त्या माणिकबाई होत्या. एखादी दुसरी बाई असती तर ती इतकी चिडली असती की त्यावेळी तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवलात, माझं गाणं चांगलं नाही म्हणून तुम्ही मला नाउमेद केलं. पण असं करू नका. अत्यंत नम्रपणाने माणिकबाईंनी त्यांना सांगितलं की माझ्यासारखी अजून पुढच्या पिढीतली काही कलाकार येतील, त्यांना तुम्ही पहिल्याच फेरीमध्ये असं नाउमेद करू नका. ते नव्याने शिकणारे या क्षेत्रामध्ये नव्याने नाम कमवायला आलेले असतात, तर त्यामुळे त्यांनासुद्धा तुम्ही समजून घ्या, सांभाळून घ्या. म्हणजे ह्या एका गोष्टीतनं सुद्धा आपल्याला असं दिसतं की माणिकबाईंचं मन किती मोठं होतं. खरं तर आता त्या नाव कमवायला लागलेल्या होत्या, नामवंत होत होत्या, त्यांना खडसावून म्हणू शकल्या असत्या की नाही मी तुमच्याकडे गाणार म्हणून, पण त्यांनी तसं केलं नाही. आणि मग त्यानंतर बरीच सारी गाणी HMV कंपनीकडून त्यांच्या रेकॉर्ड्स प्रसिद्ध झाल्या. आणि एवढंच नाही तर त्यांचे शास्त्रीय गायनाची पहिली रेकॉर्डसुद्धा HMV कंपनीनंच काढलेली होती. आतापर्यंत माणिकबाईंचं BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं आणि त्यावेळच्या रेकॉर्ड्स जेव्हा प्रसिद्ध होत होत्या त्यावेळी त्याच्यावरती आवर्जून दिलेलं असायचं सौ माणिक वर्मा कंसामध्ये दादरकर आणि पुढे BA. म्हणजे त्या म्युझिक कंपन्यांनासुद्धा आमची गायिका पदवीधर आहे याचं मोठं कौतुक होतं. पण त्यांच्या आईकरता मात्र ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट होती, कारण त्यांची अशी इच्छा होती की आपली मुलगी उत्तम गायिका तर व्हायलाच हवी, पण त्याचबरोबर तिने पदवीधरसुद्धा असायला हवं. आणि आईची दोन्ही स्वप्नं त्यांनी पूर्ण केलेली होती. त्यानंतर 1950 साल उजाडलं आणि 1950 साल तर आपण कुणीही विसरू शकणार नाही, कारण त्या वर्षामध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावरून गीत रामायण प्रसिद्ध होत होतं, प्रसारित होत होतं. दर आठवड्याला एक गाणं येत होतं. आपण सगळेजणच हे जाणतो. त्या गाण्यांसाठी बाबूजींनी प्रत्येक गीताकरता वेगवेगळ्या गायकांचं नियोजन केलेलं होतं. पण काही गाणी होती ती त्यांनी खास माणिकबाईंसाठी राखून ठेवली होती, कारण त्या गाण्यांमधला जो सूर होता, जी आर्तता होती, ती माणिकबाईंच्याच आवाजामधनं जास्त लोकांना अपील होईल हे त्यांनी जाणलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी ती 2 गाणी माणिकबाईंच्याकडनं गाऊन घेतली. आपण ती गाणी सगळेजणं जाणताच आहात. आणि अशा पद्धतीनं हे सुद्धा एकीकडे आणखीन एक म्हणजे नवीन नवीन करत 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 यशाच्या एक एक पायऱ्या ओलांडून माणिकबाई पुढे जात होत्या. सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव होत होतं. आणि एकीकडे शिक्षण पूर्ण झालेलं होतं, संसाराला सुरुवात झालेली होती, एकीकडे मैफिलींसाठी त्यांना बोलावणी येत होती आणि संसारही सुरू होता. आणि मग त्याच वेळेला पुन्हा असं झालं की मैफिलीची संख्या वाढली होती, दूर दूर ठिकाणी माणिकबाई जात होत्या. आणि त्यावेळेला लोकांनी असा त्यांना प्रश्न विचारला की माणिकबाई तुम्ही भावगीतं गाता, भक्तिगीतं गाता, काही चित्रपटांमधनं तुम्ही गझल म्हणलेले आहेत, लावण्यासुद्धा म्हणलेल्या आहेत, मग तुम्ही नाट्यगीत का नाही म्हणत. मुळात माणिकबाईंना माहिती होतं की नाट्यगीत गाणं म्हणजे त्याकरता वेगळ्या अभ्यासाची गरज आहे. आणि मग त्यांनी असं विचार केला की नाट्यगीत मी गाईन, पण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये बालगंधर्वांच्या गाण्याचा सगळ्यांवरती प्रभाव होता आणि मी काहीतरी चुकीचं गायले तर त्यांच्या त्याला धक्का लागेल, त्यामुळे त्या विचार करत होत्या. पण मग मनातनं त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, आपले श्रोते, आपले चाहते आपल्याला जर म्हणतात तर आपण शिकायला काय हरकत आहे. आणि म्हणून त्या प्रत्यक्ष बालगंधर्वांना भेटायला गेल्या. बालगंधर्वांनी त्यांनी सांगितलं, तेही माणिकबाईंना ओळखत होते, म्हणाले 2 गाणी म्हणून दाखव ग जरा, म्हणून त्यांनी गाणी म्हणून दाखवली. ते इतके खुश झाले
माणिकबाईंनी त्यांना विनंती केली की मला तुमची गायकी शिकवाल का, तुमच्यासारखं मला गाणं शिकायचं आहे, मला शिकवाल का. का नाही म्हणाले, जरूर शिकवेन, पण माझी एक म्हणाले अट आहे. माझं आत्ता संगीत कानोपात्र हे नाटक मी उभं करतो आहे, त्यामध्ये कानोपात्राची भूमिका तू करायची. अरे बापरे, माणिकबाईंच्या पुढे एवढी मोठी अडचण निर्माण झाली, कारण अभिनय हा त्यांचा प्रांतच नव्हता. मग आता करायचं काय. त्यांनी त्यांना अतिशय नम्रपणे सांगितलं की खरंच बालगंधर्वांना सगळे नाना म्हणत असत. अहो नाना म्हणाले, तुम्ही मला पेचात टाकलं तो. अभिनय हा काय माझा पिंड नव्हे, माझा प्रांत नव्हे. अगं म्हणाले, तू गाणं शिकल्यानंतर शिकलीस की नाही, मग मी तुला शिकवतो अभिनय, तोही तुला येईल. नाही नाही म्हणाल्या, मला उगाच तुम्ही गळ घालू नका, मला काही हे जमणार नाही. मग म्हणाले, मलाही तुला गाणं शिकवायला जमणार नाही. खूप नाराज झाल्या माणिकबाई. तिथनं बाहेर पडल्या, घरी आल्या. खूप विचार केला त्यांनी. नाट्यसंगीत तर मला शिकायचं आहे, कारण माझ्या श्रोत्यांची इच्छा आहे की त्यांना माझ्याकडनं नाट्यगीत ऐकायचं आहे. मग त्यांनी काय करावं. जेवढ्या त्यांच्याकडे घरी बालगंधर्वांच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स होत्या त्या परत 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 ऐकल्या. इतक्या ऐकल्या की त्या झिजून झिजून पांढऱ्या झाल्या होत्या. आणि एकलव्याच्या भक्तीप्रमाणे त्यांनी त्यांची सगळी जी गाणी आहेत ती नीट ऐकून घेतली. त्यातले शब्दोच्चार कसे, त्यातल्या ताना कशा आहेत, त्यातले आलाप कसे आहेत, ह्या सगळ्यावरती स्वतःच्या बुद्धीनं विचार केला. त्यांना तंतोतंत तसं गायचं नव्हतं, त्याची नक्कल करायची नव्हती, पण त्यांच्या गाण्यामध्ये असलेला गोडवा, तो लढीवाळपणा आपल्या गाण्यात तर यायला पाहिजे, पण आपल्याला नक्कल तर करायची नाही आहे. आणि मग अशा पद्धतीनं त्यांनी ते नाट्यसंगीत त्या शिकल्या. पूर्वीचे उस्ताद असं म्हणत असायचे की गाना पीना चाहिए, गाना पीना चाहिए. आणि अक्षरशः बालगंधर्वांची गायकी माणिकबाईंनी पिऊन घेतली होती, इतकं त्या त्यांच्यासारख्या गायला लागल्या होत्या. ज्यावेळी HMV आणि कोलंबिया कंपनीने त्यांच्या नाट्यसंगीताच्या रेकॉर्ड्स जेव्हा बाजारामध्ये आणल्या, त्यावेळी दुर्दैवानं बालगंधर्व हयात नव्हते. पण ज्या रसिकांनी त्यांच्या ह्या CDs ऐकल्या, त्यावेळी सगळ्यांनी असं म्हटलं की माणिकबाईंच्यामुळे बालगंधर्वांची गायकी आज जिवंत राहिलेली आहे. म्हणजे एखादी गोष्ट मनातून एकदा ठरवली म्हणजे ठरवली, मग त्याकरता किती का मेहनत घ्यायला लागू दे, किती का कष्ट पडेनात, पण ती पूर्ण करायचीच, असा मूळचा माणिकबाईंचा स्वभाव होता. आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते सुद्धा केलेलं होतं. मुळातच किराणा घराण्यापासून माणिकबाईंनी गाणं शिकायला सुरुवात केलेली होती. पंडित सुरेशबाबू माने यांच्याकडे किराणा घराण्याच्या त्या गायकी शिकत होत्या. त्यानंतर आग्रा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक की ज्यांना गुणीदास अशी पदवी मिळालेली आहे, ते पंडित जगन्नाथबुवा पुरोहित, त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी काही वर्ष तालीम घेतली. आता पंडित जगन्नाथबुवा पुरोहित ह्यांच्याकडे त्यांनी इतके अनवट राग त्या अशा शिकल्या की त्यांचे आपण एवढे आभार मानायला पाहिजे की ते आग्रा घराण्याचे हे अनवट राग माणिकबाईंच्यामुळे आपल्याला समजले. त्यामधला पूर्वा कल्याण, श्याम कल्याण हे राग तर माणिकबाई मैफिलीच्या सुरुवातीलाच गायच्या आणि आपल्या श्रोत्यांना खुश करायच्या. म्हणजे त्या दोन्ही रागांवरती त्यांची इतकी उत्तम पकड होती की ज्यावेळी मैफिलीला माणिकबाई सुरुवात करायच्या, त्यावेळी पूर्वा कल्याण, श्याम कल्याण हे राग असे हात जोडून उभे असायचे की हमारे लायक कुछ सेवा है क्या. इतके छान पद्धतीनं त्या सादर करायच्या. तसंच जगन्नाथ पुरोहितांनी स्वतः रचलेला राग जोग कंस हा तर माणिकबाईंनी इतका लोकप्रिय केला. त्यानंतर बऱ्याच गायकांनी जोगकंस गायले, पण तरीसुद्धा जोगकंस ऐकायचा असेल तर तो फक्त आणि फक्त माणिकबाईंचाच ऐकायचा. इतक्या छान पद्धतीनं त्यांनी तो सुद्धा लोकप्रिय केलेला होता. आणि अशा पद्धतीनं त्यांची यशस्वी वाटचाल सुरू होती. मैफिलींची संख्या वाढत होती. दूरदूरकडून त्यांना मैफिलीसाठी बोलावणी येत होती. पण त्यावेळेला संसारसुद्धा चालू होता. 4 मुलींचा जन्म झालेला होता. पण तरीसुद्धा एकदा ठरवलं की आता आपण करायचं आहे, तर त्या पद्धतीनं माणिकबाई सगळ्याला न्याय देत होत्या. मैफिल सादर करण्याची त्यांचीसुद्धा अशी एक विशिष्ट पद्धत होती. जर माझ्या श्रोत्यांना मला खूप सारं काही ऐकवायचं आहे, तर त्याकरता रागांच्या कसा जो क्रम असेल तो सुद्धा त्या आधी ठरवायच्या. म्हणजे कुठला राग मी आधी घ्यायचा आहे, मग वेळ काय आहे, कुठला राग मी नको घ्यायला, ह्याचा सगळा क्रम त्या आधी ठरवत असत. त्यानंतर मैफिलीमध्ये त्यांना
त्यांच्या ज्या रेकॉर्ड्स प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यातली जी गाणी आहेत ती गाणी गाण्यासाठी सुद्धा त्यांना फरमाईशी येतच होत्या. आता त्यातली गाणी तर गायलाच हवीत, मग ती गाणी गाताना सुद्धा कुठलं गाणं घ्यायचं कुठलं गाणं वगळायचं हाही क्रम त्यांनी आधीच ठरवलेला होता आणि त्या पद्धतीनं आपल्या मैफिलीचं नियोजन त्या करत होत्या. आणि म्हणूनच त्यांची मैफिल ही लोकांना कधी कंटाळवाणी वाटली नाही. मुळातच ओरिजिनल जे गाणं रेकॉर्डवरती 3.5 किंवा 4 मिनटाचं आहे तेच गाणं मैफिलीमध्ये माणिकबाई 10-10, 12-12, कधीकधी 15 मिनटं गायच्या. मग तेच गाणं अधिक फुलवून फुलवून रंगवून रंगवून गायच्या. मुळात त्यांचं असं म्हणणं होतं की आपण सुरांना शरण गेलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आई आपल्या लेकरांवरती प्रेम करते ना, त्यांना अंजारते गोंजारते, त्या पद्धतीनं आपण सुरांवरती प्रेम करायला पाहिजे. त्यांना अंजारलं पाहिजे गोंजारलं पाहिजे तरच ते आपल्यावरती खुश होतात. आणि अशा पद्धतीनं रंगवून रंगवून माणिकबाई आपली मैफिल सादर करायच्या आणि त्याच्यामुळे त्या सुरांच्यामध्ये सगळे रसिक प्रेक्षक हे चिंब भिजून जायचे. मुळात माणिकबाईंनी 2 गोष्टी या कायम जपल्या. एक म्हणजे आपली स्वतःची विद्यार्थी दशा, की वेगळं वेगळं मला काय गाता येईल, माझं गाणं मला छान पद्धतीनं रसिकांपुढे कसं सादर करता येईल. आणि दुसरं म्हणजे कितीही रात्री यायला उशीर झाला, कितीही अडचणी आल्या तरी पहाटे उठून 5 ते 7 रियाज हा झालाच पाहिजे. सुरुवातीला माणिकबाई पुण्यात राहत होत्या, त्यानंतर लग्नानंतर त्या मुंबईत राहायला आल्या. 3 खोल्यांचं घर होतं. एकदा त्यांच्याकडे खूप पाहुणे आले होते. पहाटे माणिकबाई उठल्या, आपल्या न्हाणी घरामध्ये गेल्या, दरवाजा बंद केला, सतरंजी घातली आणि तिथे त्यांनी आपला रियाज केला. पण रियाजात खंड नाही आणि हा दंडक होताच त्यांचा आणि म्हणूनच ते गाणं इतक्या छान पद्धतीनं फुलत जात होतं. एकीकडे प्रसिद्धी मिळत होती, गाण्यांच्या मैफिली वाढत होत्या, पण संसारही चालूच होता. एकीकडे अमरजीसुद्धा आपल्या कामामध्ये व्यस्त होते. मग आता मुलींना सांभाळायचं कोणी, पण त्याच वेळेला सासर आणि माहेरच्या मंडळीनं त्यांना मदतीचा हात पुढे केलाच होता. अमरजी स्वतः माणिकबाईंच्या मागे खंबीर उभे होते, कारण त्यांना ठाऊक होतं की गाणं हा माणिकचा श्वास आहे. गाणं नसेल तर माणिक जिवंत राहू शकणार नाही, त्यामुळे तिला आपण प्रोत्साहन दिलंच पाहिजे. म्हणजे ज्या लोकांना प्रश्न पडला होता की लग्नानंतर माणिकचं गाणं संपेल, पण उलटच झालं. लग्नानंतर माणिकबाईंचं गाणं, माणिकबाईंची सांगीतिक कारकीर्द म्हणजे ही अगदी जोरातच सुरू झालेली होती. आणि अशा पद्धतीनं हे सगळं त्यांचं रियाज सुरू होता, मैफिली सुरू होत्या, चित्रपटांकरता पार्श्वगायन सुरू होतं आणि संसारही सुरू होता. पण बऱ्याचदा 2-2 महिनेसुद्धा माणिकबाई बाहेर असायच्या, घराच्या बाहेर असायच्या. त्यावेळी त्यांचं जे एकत्र कुटुंब होतं त्याचा त्यांना इतका फायदा झाला की त्यांना त्यांच्या मुलींची कधी काळजीच वाटली नाही. त्या निर्धास्तपणे मैफिली करू शकत होत्या, कारण मुलींची देखभाल घ्यायला सासर आणि माहेरची मंडळी होती. त्यांचे 2 भाऊ, त्यांच्या भावजया, त्यांच्या या भावजयांना तर आपल्या नंदेचं इतकं कौतुक होतं. माणिकबाई आणि त्यांच्या भावजया यांच्यात नंदा भावजयांचं कधी नातं नव्हतंच, अगदी सख्या मैत्रिणी. म्हणजे जेव्हा माणिकबाई मैफिल आटपून घरी यायच्या त्यावेळेला आपलं एवढं मोठेपण कधीही त्यांनी घरी आल्यानंतर मिरवलं नाही, की मी कोणीतरी मोठी गायिका आहे असं कधीही घरी आल्यानंतर त्यांनी जाणवून दिलं नाही. तर त्या एक सर्वसामान्य गृहिणी म्हणूनच राहिल्या. मग त्या आईच्या भूमिकेत होत्या, पत्नीच्या भूमिकेत होत्या आणि त्या पद्धतीनं त्या घरात आल्यानंतर अगदी मिसळून सगळं करायच्या. आपल्या बहिण्यांबरोबर त्या भाजी आणायला जायच्या. लोकांना आश्चर्य वाटायचं, माणिकबाई भाजी घ्यायला आल्यात. मग घरी येऊन त्या स्वतः सगळा स्वयंपाक करायच्या आणि सगळ्यांना गरम गरम खाऊ घालायच्या. म्हणजे हे सगळं करत असताना एवढ्या मोठ्या प्रसिद्धीच्या झोतात माणिकबाई होत्या, पण तरीसुद्धा एक गृहिणीपद त्यांनी अत्यंत लीलया पेललेलं होतं. आणखीन एक माणिकबाईंचा असा एक दंडक होता की ज्या वेळेला त्या दूर मैफिलीसाठी जायच्या त्यावेळी घरातल्या एखाद्या व्यक्तीला त्या बरोबर घेऊन जायच्या सोबत म्हणून. तर एकदा त्यांची उषा वहिनी त्यांच्याबरोबर मैफिली करता गेलेली होती. छान पद्धतीनं मैफिल नेहमीप्रमाणे रंगली. मैफिल संपल्यानंतर गावातले प्रतिष्ठित लोक, पत्रकार, श्रोते, चाहते सगळ्यांनी माणिकबाईंना गराडा घातलेला होता. आणि त्यावेळी उषा वहिनी लांबनं हा सगळा प्रसंग बघत होत्या, कौतुक सोहळा बघत होत्या. आणि त्यावेळेला
माणिकबाईंनी आठवणीनं उषा वहिनीला जवळ बोलावून घेतलं आणि सगळ्यांची ओळख करून दिली. म्हणाले, ही माझी उषा वहिनी, ही आहे म्हणून मी कार्यक्रम करू शकते. उषा वहिनीला याचं आश्चर्य वाटलं. म्हणाले, माझं कसलं कौतुक करायचं? त्यांनी नंतर माणिकबाईंना विचारलं, हो माझं कसलं कौतुक करता तुम्ही? अगं नाही, कसं म्हणाले, आपल्या घरच्या लोकांचं आपणच तर कौतुक करायचं असतं, त्यांचा मोठेपणा हा आपणच तर सांगायचा असतो. म्हणजे इतकी साधी गोष्ट होती हो, पण त्याच्यातनं सुद्धा हे समजतं की माणिकबाई नुसत्या मैफिलीमध्ये दाद घेणाऱ्या नव्हत्या, तर त्या दिलखुलास दाद देणाऱ्यासुद्धा होत्या. आणि ह्याची प्रचिती नुसत्या घरच्याच लोकांच्या बाबतीत नाही, तर ज्या ज्या वेळेला माणिकबाई इतर कोणाच्या मैफिली ऐकायला जायच्या त्यावेळी त्या कलाकारांनासुद्धा अगदी दिलखुलास दाद द्यायच्या. त्यांचं गाणंसुद्धा त्या मनापासून ऐकायच्या. कुणी त्यांना विचारलं काही चुकलं आहे का, माणिकबाई सांगा, काही सुधारणा असेल तर सांगा, अत्यंत प्रेमाने त्यांना समजावून सांगायच्या. म्हणजे इतकी मोठी व्यक्ती, एवढं मोठं प्रसिद्धीचं वलय त्यांच्याभोवती होतं, पण तरीसुद्धा पाय अखंड जमिनीवरती होते आणि सगळ्यांशी प्रेमाने वागत होत्या, सगळ्यांना आदराने वागवत होत्या. आणि अशा पद्धतीनं मैफिली चालू आहे, संसार चालू आहे, या सगळ्याच गोष्टी चालू होत्या. पण त्यावेळे एक अघटित अशी घटना घडली. माणिकबाई एकदा मैफिल संपवून घरी आल्या आणि तापाने फणफणल्या. सुरुवातीला सगळे उपचार झाले, नेहमीच्या डॉक्टरांना वगैरे दाखवलं, पण ताप काही केल्या उतरत नव्हता. आणि म्हणून मग पुण्याच्या शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलं. सगळ्या प्रकारच्या चाचण्या झाल्या, पण फरक काहीच पडत नव्हता. मग आणखीन दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलं, आणखीन वेगळ्या पद्धतीच्या चाचण्या झाल्या आणि त्याच्यामध्ये असं निदान झालं की माणिकबाईंना मेनिंजायटिससारखा अत्यंत दुर्धर असा आजार झालेला आहे. हा आजार इतका विचित्र होता की त्याच्यामध्ये मेंदूच्या आवरणाला सूज येते आणि त्यामुळे प्रचंड डोकं दुखतं. अंगातला तापही कमी होत नव्हता आणि डोकेदुखी प्रचंड होती. आणि अशातच एक दिवशी माणिकबाई कोमात गेल्या. सगळ्या रसिकांच्या दृष्टीनं ही अत्यंत दुःखद घटना होती. आता माणिकबाईंचं गाणं आपल्याला ऐकायला मिळेल का नाही असं सगळ्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह होतं. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याकरता त्यावेळेला किती नवस करावेत. त्यांच्याकरता पोथी वाचन, व्रतवैकल्य, जप करणं, ज्याला जे शक्य आहे आपापल्या परीनं तो ते करत होता. त्या सगळ्यामागे त्यांची एकच भावना होती की माणिकबाई यातनं लवकर बऱ्या व्हाव्यात आणि त्यांचं गाणं आपल्याला लवकर ऐकायला मिळावं. आणि त्याच वेळेला एक अशी घटना घडली. एक वृद्ध गृहस्थ माणिकबाईंना भेटायला म्हणून आले. खोलीच्या दरवाजात उभे राहिले त्यावेळी माणिकबाईंची मुलगी त्यांच्या शेजारी बसली होती. त्यांनी म्हटलं, मी आत येऊ का, मला तिला भेटायचं आहे. त्यांची मुलगी म्हणाली, हो या ना. ते गृहस्थ आतमध्ये आले. त्यांनी माणिकबाईंच्या डोक्यावर हात ठेवला, त्यांना अंगारा लावला आणि अंगाऱ्याची पुडी उशीच्या शेजारी ठेवली आणि काहीही न बोलता तिथनं निघून गेले. क्षणात त्यांच्या मुलीला असं वाटलं, अरे आपण त्यांचं नावही विचारलं नाही, कोण आले होते हे. आणि म्हणून ती धावत बघायला गेली, त्यांना विचारायला गेली. तोपर्यंत ते गृहस्थ नाहीसे झाले, कुठेच दिसेना. त्यांची मुलगी संपूर्ण त्या हॉस्पिटलचा आवार बघून आली, पण ते गृहस्थ कुठेच दिसले नाही. मग तिने हा किस्सा आपल्या घरच्यांना सांगितला की असं असं घडलं. त्यावेळी घरच्यांना वाटलं की नक्कीच परमेश्वर मनुष्य रूपामध्ये येऊन माणिकबाईंना आशीर्वाद देऊन गेलेला आहे. आणि त्याप्रमाणे चमत्कार घडला. माणिकबाई कोमातून बाहेर आल्या. सगळ्यांकरताच ही अतिशय आनंदाची गोष्ट होती, पण लढाई अजून संपली नव्हती. माणिकबाईंची स्मरणशक्ती गेलेली होती, मेंदू आणि शरीराचा समन्वय तुटला होता. आता करायचं काय? पण कोणीही हार मानली नव्हती. डॉक्टर आपल्या परीनं मेहनत घेत होते, उपचार सुरू होते. त्यातच त्यांच्या पायावरती 4 वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यामुळे माणिकबाई आता ह्याच्यापुढे खाली बसू शकणार नव्हत्या. आणि असं करत करत जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष माणिकबाई हॉस्पिटलमध्ये होत्या. मग त्या घरी परतल्या. हळूहळू करत त्यांची प्रकृती पहिल्यासारखी व्हायला लागली होती. पण आता सगळ्यांना असा प्रश्न होता की माणिकबाई पहिल्यासारखं गातील की नाही, का गाणं त्यांचं थांबेल. कारण मुळातच स्मरणशक्ती गेलेली असल्यामुळे माणिकबाई शब्द विसरायच्या. माणसं कुठे थोडी थोडीशी आत्ता त्या ओळखायला लागल्या होत्या. मग त्यांच्या मुलींनी मात्र असं ठरवलं की आईच्या गाण्याच्या वह्या त्या त्यांच्याकडे जवळ ठेवायच्या.
मग कधीतरी माणिकबाईंना वाटलं तर त्या वही उघडायच्या, एखादं गाणं गुणगुणायच्या, आपल्याला जमतंय की नाही बघायच्या, शब्द विसरायच्या आणि इतक्या नाराज व्हायच्या की नाही मला आता गाता येणार. पण मुलींनी मात्र आपला हट्ट सोडला नाही. माणिकबाईंच्याच मुली त्या. रोज त्याच पद्धतीनं चालू असायचं. रोज आईच्या हातामध्ये वही द्यायची आणि असं करता करता माणिकबाई गुणगुणायला लागल्या, हळूहळू गायला लागल्या. आणि मग लक्षात आलं की या आजारानं त्यांचं शरीर जरी दुर्बल झालं होतं तरी आवाज मात्र पहिल्यासारखाच होता. आणि ही गोष्ट सगळ्या घरच्यांसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी अतिशय आनंद देणारी होती. आणि मग पुन्हा एकदा माणिकबाईंनी असं घरामध्ये जाहीर केलं की मी आता मैफिलींना सुरुवात करते. इतका आनंद झाला घरच्या सगळ्या मंडळींना. पण म्हणाले आता मी पहिल्यासारखी 4-4 तास तर मैफिल नाही करू शकत, पण 1.5 तासाची नक्की करेन. आणि मग त्यांनी असं ठरवलं की पहिली मैफिल मी पुण्यातल्या तुळशीबागेतल्या लोकांकरता करेन. कारण त्यावेळी असंख्य लोकांनी, असंख्य देवस्थानांनी त्यांच्यासाठी नवस केलेले होते. आणि म्हणून पहिला कार्यक्रम तुळशीबागेत करायचा ठरला. मैफिलीचा दिवस ठरला. लोकांनी ही तुडुंब गर्दी केलेली होती. इंचभरसुद्धा कुठे जागा शिल्लक नव्हती उभं राहण्याकरता. माणिकबाई आल्या, स्टेजवरती बसल्या आणि लोकांनी इतका प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं. कारण त्यांच्या लाडक्या माणिकबाईंचं गाणं पुन्हा एकदा सगळ्यांना ऐकायला मिळणार होतं, ते सुद्धा प्रत्यक्ष. आता मैफिलीला सुरुवात होणार तेवढ्यात प्रेक्षकांमधनं बायका स्टेजवरती आल्या. माणिकबाईंचं औक्षण करायला लागल्या, त्यांची ओटी भरायला लागल्या. कोणी त्यांच्या केसामध्ये वेणी माळत होत्या, कोणी हातात फुलं देत होत्या. पुरुष मंडळी येऊन त्यांना पुष्पगुच्छ देत होते. अक्षरशः भारावून टाकणारा तो सगळा प्रसंग होता. आणि बघता 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 स्टेजवरती हा काळा नारळांचा ढीग तयार झाला. माणिकबाईंचं अख्खं कपाळ कुंकवानी भरून गेलेलं होतं. म्हणजे एवढी प्रसिद्धी, एवढी लोकप्रियता क्वचितच एखाद्याला मिळते. याचं कारणच असं होतं की माणिकबाई या अत्यंत साध्या सरळ होत्या, निर्मळ मनाच्या होत्या. आणि म्हणूनच त्यांचं गाणंसुद्धा त्याच पद्धतीनं निर्मळ होतं. कधी त्यांनी मोठेपणा मिरवला नाही. आणि त्याच्यामुळे माणिकबाई या आपल्याच घरच्या आहेत. ही आपली मावशी आहे, आपली आत्या आहे, आपली आजी आहे, असं त्यांच्याशी एक कौटुंबिक नातं तयार झालेलं होतं. त्याच्यामुळे मोठमोठ्या संगीतकारांप्रमाणे नव्यानं येणाऱ्या संगीतकारांनासुद्धा कधीही माणिकबाईंचं दडपण आलेलं नाही. कारण तितक्या सहजतेनं माणिकबाई सगळ्यांची प्रेमाने वागत होत्या. ज्यांनी ज्यांनी ही प्रत्यक्ष मैफिल अनुभवली त्या सगळ्यांनी असं म्हटलेलं आहे की तो सगळा प्रसंग भारावून टाकणारा होता. म्हणजे ठराविक वेळेपेक्षा जी वेळ ठरली होती त्यापेक्षा 40 मिनिटं उशिरा मैफिल सुरू झाली. आणि त्यानंतर माणिकबाईंनी गायला सुरुवात केली. आणि मग त्या सुरांमध्ये सगळे लोक चिंब न्हाऊन गेले. सगळ्यांसाठीच ती मोठी आनंदाची पर्वणी होती. म्हणजे ज्या पद्धतीनं सगळं जीवनमान माणिकबाईंचं चालू होतं, अखंड सुरांची सेवा त्यांनी केलेली होती. पण 5 वर्ष मध्ये खंड पडलेला होता. आणि 5 वर्षानंतर लोकांना त्यांच्या लाडक्या माणिकबाई पुन्हा एकदा भेटल्या होत्या. त्यांचं गाणं त्यांना ऐकायला मिळालं होतं. ज्या पद्धतीनं माणिकबाई रियाज करत होत्या त्यानंतर मात्र त्यांना असं वाटलं की आता मी पूर्वी इतक्या मैफिली करू शकणार नाही. मग माझ्या हाताशी थोडासा अधिकचा वेळ आहे तर मी विद्यादानाचं काम करते. आणि त्या पद्धतीनं त्यांनी शिकवणीला सुरुवात केली. बरेच विद्यार्थी त्यांच्याकडे येऊ लागलेले होते. आता त्यातल्याच काहींची नावं सांगायची म्हणजे शैला दातार आहेत, आशा खाडीलकर आहेत, अर्चना कान्हेरे आहेत की ज्या त्यांच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांच्याकडून त्यांनी संगीताचं उत्तम शिक्षण घेतलं. आपल्याही क्षेत्रामध्ये पुढे त्यांनी छान पद्धतीनं नाव कमावलं. पण आत्तापर्यंतचा आपण सगळा प्रवास बघितला तर त्याच्यामध्ये एक गायिका म्हणून माणिकबाईंची वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्य कळली की इतरांना समजून घेणं असेल, स्वतःचं मोठेपण कधी मिरवणं नाही, मी कोणीतरी मोठी गायिका आहे कधी दाखवणं नाही. पण ज्या वेळेला त्यांच्या शिष्या त्यांच्या मैफिलीमध्ये पाठीमागे बसून तानपुऱ्यावरती साथ करायच्या त्यावेळेला त्या शिष्यांना माणिकबाई कशा दिसल्या होत्या. तर बऱ्याचदा असं व्हायचं की जेव्हा मैफिलीकरता माणिकबाई जात असत तर बऱ्याच ठिकाणी वादक काही कुशल नसायचे, त्यांच्या वादनाचा त्रास व्हायचा. मग त्या शिष्या त्यांना विचारायच्या की मग माणिकबाई तुम्हाला त्रास नाही का होत, तुम्ही त्यांना सांगत का नाही तसं. पण मुळात माणिकबाईंचा तो स्वभावच नव्हता.
त्या म्हणायच्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला एवढे कुशल वादक कसे मिळतील, आपणच त्यांना समजून घ्यायला पाहिजे, आपणच त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. हे केवढं हे मनाचं मोठेपण, केवढा हा चांगुलपणा. म्हणजे मला तर असं वाटतं की हे संतपदच आहे. स्वाभाविक कुठलाही मनुष्य साथ करायला चुकल्यानंतर, कारण त्यावेळेचे असे अनुभव आहेत की साथीदार जर चुकले तर गायक त्यांच्याकडे रागाने बघत असत, हातवारे करत असत आणि त्यांचा जाहीर सगळ्यांच्या समोर अपमान करत असत. पण माणिकबाईंनी मात्र तसं कधीही केलेलं नाही. मी किती सारे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये घ्यायची. एकाच व्यक्तीमध्ये इतके सारे गुण कसे काय असू शकतात. मला तर वाटतं की हा ईश्वरी अवतारच आहे. इतकं सगळं हे चालू होतं. त्यावेळेला बऱ्याचदा त्यांची वहिनी शुभदा दादरकर या कार्यक्रमांमध्ये निवेदन करायला जायच्या. एकदा साताऱ्याला मैफिल होती आणि प्रवास फारसा करायचा नव्हता म्हणून जवळची मैफिल म्हणून साताऱ्याची मैफिल त्यांनी घेतली. प्रवासाला सुरुवात झाली आणि म्हणाल्या जरा जा ग, गाडी थांबले तर चहा घेऊन ये. आणि म्हणून ते चहा आणायला गेल्या. चहा घेऊन येत आहेत तर बघतायत तर काय, माणिकबाईंच्या शेजारी एक वडारीणबाई बसल्या होत्या आणि दोघींच्या अशा काही गप्पा रंगल्या होत्या की जणू बालमैत्रिणीच. म्हणजे त्या वडारीणबाईंना कल्पना नसेल की आपण जिच्याशी बोलतोय ती सुप्रसिद्ध गायिका आहे हे म्हणजे माहिती असण्याची सुतरामसुद्धा शक्यता नव्हती. पण त्याच वेळेला मी कोणीतरी मोठी गायिका आहे हे आपलं मोठेपण विसरून मी तिच्यातलीच एक आहे असं म्हणून तिच्याशी संवाद साधत होत्या, तिच्याशी गप्पा मारत होत्या. केवढं अनोखं दृश्य होतं होते. म्हणजे हे जेव्हा वाचलं ना त्यावेळेला सुद्धा अंगावर काटा आला आणि आत्तासुद्धा अंगावर काटा येतो की त्यांच्या प्रसिद्धीचा लोक म्हणजे इतकी वेडी होती ना त्यांच्याकरता. प्रसिद्धी म्हणजे किती असावी. ज्यावेळी माणिकबाईंची पुण्यामध्ये मैफिली व्हायच्या टांग्यातनं जायच्या माणिकबाई आणि माणिकबाई रस्त्यातनं जाताना दिसल्या की लोक त्यांच्या मागनं यायची. आज माणिकबाईंचं गाणं कुठेतरी दिसतंय, चला आपण बघायला जाऊ, ऐकायला जाऊया म्हणून टांग्याच्या मागनं चालत यायची. माणिकबाईंना इतकं अवघडल्यासारखं व्हायचं, लाजून जायला व्हायचं. एकीकडे समाधान होतं की माझ्या गाण्यावरती किती लोक प्रेम करतात, पण माझं गाणं ऐकण्याकरता त्या टांग्याच्या मागनं चालत येतात. त्याचंही त्यांना अप्रूप वाटायचं की माझ्या गाण्यावरती किती लोक प्रेम करतात. म्हणजे शास्त्रीय संगीतापासून गाणं शिकायला सुरुवात त्यांनी केली, पण ललित संगीत शिकायला ज्यावेळी त्यांनी गायला सुरुवात केली त्यावेळी खऱ्या अर्थानं माणिकबाई या प्रसिद्धीच्या झोतामध्ये आल्या. लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड्स त्यांनी म्हणून काढले. त्यानंतर सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट घडली ती म्हणजे 1974 साली माणिकबाईंना केंद्र सरकारचा पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले. देशात परदेशात सगळीकडे त्यांच्या मैफिली होत होत्या. एकदा 1987 साली त्या अमेरिकेमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी तिथल्या एका शहरातल्या महापौरांनी 16 मे हा माणिक वर्मा दिवस म्हणून जाहीर केला. म्हणजे केवढा मोठा हा बहुमान आहे. आपल्या देशात तो मिळतोच हो, पण परदेशातसुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं इथल्या लोकांवरती त्यांच्या गाण्याची मोहिनी होती तीच मोहिनी परदेशातल्या लोकांनासुद्धा होती. अनेक ठिकाणी त्यांना मैफिलीसाठी बोलावणी येत होती. त्यानंतर आम्हाला मार्गदर्शन करायला याल का म्हणून वर्कशॉप घेण्यासाठी सुद्धा त्यांना सगळीकडून बोलावणी येत होती. प्रकृती हळूहळू सुधारत होती. पूर्वी इतकं काम झेपत नव्हतं, पण अखंड गाण्याची सेवा केलेली असल्यामुळे सूर मात्र छान लागत होते त्यांचे. आणि म्हणून सर्वत्र सगळीकडे माणिकबाई फिरत होत्या, लोकांना मार्गदर्शन करत होत्या. आणि प्रत्येक वेळी त्यांचं असं म्हणणं असायचं की ज्या पद्धतीनं लोक माझ्यावरती प्रेम करत आहेत, माझं गाणं ऐकण्यासाठी दूरदूरून येत आहेत, तर मी त्यांना 100%च दिलं पाहिजे. आणि म्हणूनच आपली मैफिल जास्तीत जास्त चांगली कशी होईल याकरता त्या कायम प्रयत्नशील असायच्या. आणि अशा पद्धतीनं मुलीही सुद्धा त्यांच्या 4 मुली आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थिरावलेल्या होत्या. एकीकडे अमरजींचं कामसुद्धा वाढलेलं होतं. बऱ्याच ठिकाणी ते सुद्धा फिरतीवर असायचे. पण दोघांमधलं नातं इतकं घट्ट होतं की त्याच वेळी ठरलं होतं की तू तुझं काम चालू ठेवायचं, मी माझं काम चालू ठेवणार आणि त्यामध्ये दोघांनी आपण एकमेकांना सांभाळून आपल्या मुलींकडे लक्ष द्यायचं आणि आपला संसार करायचा आहे. त्या पद्धतीनं दोघांनी आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमावलं. त्याचबरोबर आपल्या मुलींकडे सुद्धा तितकंच प्रेमाने लक्ष दिलेलं होतं.
इतक्या सगळ्या तऱ्हेनं छान पद्धतीनं हे आयुष्य चालू होतं. मुळातच किराणा घराण्याच गायकीपासून त्यांनी सुरुवात केली. आग्रा घराण्याचं पण त्या शिकल्या, बनारस घराण्याकडनं पण काही गोष्टी त्या शिकल्या, पण कुठल्याही घराणेशाहीत त्या अडकून पडल्या नाहीत. म्हणजे बऱ्याचदा असं लोक म्हणायची की वेगवेगळ्या घराण्याची गायकी आपण शिकलो की आवाज बिघडतो, आपली गायकी बिघडते. पण माणिकबाईंच्या बाबतीत मात्र असं कधीही झालेलं नाही. उलट त्यांच्यामुळे ज्या ज्या घराण्यांमध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्याचा सगळ्या जगालाच परिचय झाला. माणिकबाई त्या अनवट राग होते त्या गायला लागल्या, त्याच्यामुळे सगळ्यांना कळलं की या घराण्याची ही गोष्ट घेण्यासारखी होती. त्या घराण्यातल्या त्या बंदिशी इतक्या छान होत्या की त्या माणिकबाईंच्यामुळे आम्हाला समजल्या. म्हणजे कुठल्याही घराणेशाहीत अडकून तर पडायचं नाही. ज्या ज्या घराण्यांच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात करायच्या. आणि आईने शिकवण दिलेली होती की स्वतःची बुद्धी वापरायची आणि त्या पद्धतीनं गाणं सादर करायचं, नुसती पोपटपंची करायची नाही. हा आईचा पहिला नियम होता आणि तोही त्याने आयुष्यभर जपला. त्यामुळे सगळ्या घराण्यांच्या चांगल्या गोष्टी घेतल्या, त्यांच्या परंपरा जपल्या आणि आपलं गाणं अधिकाधिक समृद्ध कसं होईल याचाच विचार कायम अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माणिकबाईंनी केला. आणि हेच त्यांचं वेगळंपण आहे, हेच त्यांचं मोठेपण आहे. आणि असाच वेगवेगळे प्रयोग करत असताना काही ठिकाणी मात्र काही प्रयोग वादग्रस्तसुद्धा ठरले. एकदा ऑल इंडिया रेडिओवरती माणिकबाईंची मैफिल होती. दर शनिवारी रात्री 1 तासाची मैफिल असायची. त्या मैफिलीमध्ये माणिकबाईंना बोलावलं होतं गायला. सुरुवातीला त्या एक राग गायल्या, मग त्यांनी ठुमरी सादर केली आणि मग सावळाचा रंग तुझा हे गाणं त्यांनी सादर केलं. कार्यक्रम संपला. त्यानंतर असंख्य लोकांची त्यांना पत्र आली, फोन आला की तुमची मैफिल उत्तम झाली. सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं. पण त्याच वेळेला रेडिओवरचे अधिकारी मात्र खूप नाराज झाले. त्यांचं म्हणणं असं होतं की अखिल भारतीय कार्यक्रम आहे तर प्रादेशिक भाषेतलं तुम्ही सावळाचा रंग तुझा हे गाणं का गायलात. पण माणिकबाईच त्या आपल्या मुद्द्यावरती ठाम होत्या. त्या म्हणाल्या सावळाचा रंग तुझा हे गाणं जर अखिल भारतीय लोकांना आवडतंय तर ते मी गायले तर त्यात वावगं काय आहे. काहीच वावगं वाटत नाही आहे मला. आणि त्याचाही अनुभव आला. काही दिवसातच दक्षिणेतल्या सुप्रसिद्ध गायिका वसंता कुमारी यांचा माणिकबाईंना पत्र आलं की तुमचं सावळाचं रंग तुझं हे गाणं आहे ना ते मला खूप आवडलं, ते तुम्ही मला तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून पाठवा. त्यामध्ये मला माझे तमिळ शब्द घालायचे आहेत आणि गाणं रेकॉर्ड करायचं आहे. माणिकबाईंनी ते गाणं रेकॉर्ड करून पाठवलंच, पण आणखीन त्यांना ते गाणं शिकवलंसुद्धा. त्यावेळी त्यांनी असा विचार केला नाही मी एवढी मोठी गायिका मी का तुला शिकवावं, पण त्यांनासुद्धा खूप प्रेमाने ते गाणं शिकवलं. त्यानंतर वसंता कुमारींनी त्यामध्ये तमिळ शब्द घालून ते गाणं रेकॉर्ड केलं आणि ते गाणं तिकडेसुद्धा तितकंच लोकप्रिय झालं. इतकं हे म्हणजे असे एक एक नवीन प्रयोग करत असताना काही ठिकाणी वादाचे प्रसंगसुद्धा निर्माण होत होते. पण कायमच माणिकबाई आपल्या मतांवरती आपल्या विचारांवरती या ठाम होत्या. कधीही त्यांनी त्यामध्ये लोक काय म्हणतील लोक काय विचार करतील याहीपेक्षा माझ्या रसिकांना मी जास्तीत जास्त चांगलं काय देऊ शकेल याचाच त्यांनी विचार केला. मला ना नेहमी असं वाटतं म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की मनुष्य धर्म हे प्रत्येकालाच तो कोणाला चुकलेला नाही, त्याप्रमाणे मृत्यूही अटळ आहे. आणि त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपण अशा मोठ्या व्यक्तींचं जीवनचरित्र जीवनपट उलगडून बघत असतो ना त्यावेळी त्यांच्या स्वभावाचे वेगवेगळी वैशिष्ट्य त्यांचे कुठले गुण घ्यावेत हा खरोखरच एक अभ्यासाचा विषय असतो. म्हणजे ज्या वेळेला हा विषय मी घ्यायचा ठरवला त्यावेळेला ते वाचत असताना खरोखर काही प्रसंग असे होते ना की डोळ्यातनं आपोआप अश्रू येत होते, अंगावर काटा येत होता की किती पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं माणिकबाईंनी आपली ही विद्या कमवण्यासाठी हर तऱ्हेनं प्रयत्न केलेले होते. पण कधीही रियाजात खंड पडू दिला नाही आणि आपलं गाणं अधिकाधिक त्यांनी फुलवलं. म्हणजे जेव्हा जेव्हा मैफिलीकरता माणिकबाई जायच्या गाण्यातलं सौंदर्यशास्त्र तर त्यांनी जपलं, पण स्वतः अतिशय देखण्या होत्या, लख्ख गोऱ्या होत्या. त्या कार्यक्रमाला जातानासुद्धा साधं कुंकू लावायच्या, त्यामध्ये आपण काय म्हणू कुंकू एक गोलाकार गंधाचा ठिपका काढायचा, पण त्यातसुद्धा त्या वेगवेगळी अशी कलाकृती काहीतरी काढायच्या.
की जेणेकरून मला मैफिलीमध्ये बसायचं आहे, मला गायचं आहे, तर आपणही आपलं सादरीकरण आपल्याला करायचं आहे, तर आपणही नीट दिसलं पाहिजे. मग इतका सूक्ष्म विचार त्या तिथेसुद्धा करत होत्या. आणि तेवढ्याकरता तो थोडासा वेळ राखून ठेवायच्या आणि वेगवेगळ्या कलाकुसर त्या गंधातनं त्या करत होत्या. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टीतून माणिकबाई कशा होत्या हे आपल्याला कळत जातं. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याकडे वेळ कमी असतो. मला तर हे सगळं त्यांचं चरित्र अभ्यासताना असं वाटतं की जेव्हा माणसाचा सूर सच्चा असतो, माणसाचा सूर सच्चा असतो आणि रियाज पक्का असतो, त्यावेळेला दैवी चमत्कार घडतात. आणि असे चमत्कार माणिकबाईंच्या आयुष्यामध्ये अनेकदा घडलेले आहेत. म्हणजे एक दैवी आशीर्वाद घेऊनच माणिकबाईंचा जन्म झालेला आहे. आणि म्हणूनच जर 3 शब्दांमध्ये माणिकबाईंचं वर्णन करायचं झालं तर असं म्हणेन, सत्यम, शिवम आणि सुंदरम. ज्या ज्या वेळेला माणिकबाई मैफिलींकरता जायच्या, सुरुवातीचा सा लावायच्या, त्यावेळी त्या माणिकबाई असायच्या. आणि ज्यावेळी मैफिल संपत येते त्यावेळी जो सा लावायच्या त्यावेळी त्या आई असायच्या. कितीही मोठी गायिका असली, प्रसिद्धीच्या झोतात असली, तरी शेवटी ती एक आई होती. कार्यक्रम संपतो कधी, मी घरी येते कधी आणि माझ्या मुलींना भेटते कधी, ही सुद्धा ओढ त्यांना लागलेली असायची. म्हणजे एकीकडे आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श आई आणि उत्तम गायिका, या सगळ्या भूमिका निभावणं किती अवघड आहे की नाही. खूप मोठी तारेवरची कसरत त्यांची होत होती, पण त्यांनी हे सगळं लीलया पार पाडलं. कारण गाण्यावरचं नितांत प्रेम ही एकच अशी दैवी शक्ती होती की त्यामुळे इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या उत्तमतेनं पार पाडू शकत होत्या. ज्या परमेश्वरी दैवी शक्तीनं त्यांना एवढ्या मोठ्या आजारपणातनं बाहेर आणलं, त्यांचा पुनर्जन्मच जणू झाला. त्यामुळे त्या परमेश्वराचे आभार मानताना असं म्हणावं असं वाटतं की या परमेश्वरानं या लढीवाळ अमृताहुनी गोड अशा स्वरांचं दान आपल्या ओंजळीमध्ये घातलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या मनातला पारिजातक हा सदानकदा बहरलेला आहे. आणि त्यामुळे आपल्या मनातलं चांदणं हे कायम हसत राहिलेलं आहे. आपल्या भक्तिरसातून त्यांनी त्या सावळ्या तनूचं आपल्याला दर्शन घडवलेलं आहे. पण नुसतं दर्शनच नाही मंडळी, तर त्या सावळ्या तनूचं त्यांनी आपल्याला वेड लावलेलं आहे. अशी माणिकरूपी तुळस ही आपल्या अंतरातल्या वृंदावनामध्ये आज आदराने डोलत आहे. आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ती डोलतच राहणार आहे. आणि म्हणून हे माणिकरूपी दान परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे, त्याबद्दल त्याचे आपण आभार मानावे तितके थोडेच आहेत. आणि म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की पूर्वी म्हणायचे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण ज्या वेळेला त्यांचं माणिक हे नाव ठेवलेलं होतं ते खऱ्या अर्थाने माणिकबाईंनी सार्थ केलेलं होतं. मग त्याकरता त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, अपार कष्ट केले. पण आपलं गाणं हे अधिकाधिक कसं खुलत जाईल, मी माझ्या रसिकांना, माझ्या चाहत्यांना जास्तीत जास्त उत्तम गाणं कसं देऊ शकेन ह्याचाच कायम त्यांनी विचार केला. आणि अशा पद्धतीनं त्यांचं हे संपूर्ण जीवन त्यांनी हे गाण्याला समर्पित केलेलं आहे. अखंड सुरांची सेवा केलेली आहे. आणि 10 नोव्हेंबर 1996 दिवाळीचे दिवस होते, धनत्रयोदशीचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी दिवाळी पहाट. आणि म्हणून माणिकबाई लवकर झोपायला गेल्या आणि मध्यरात्री माणिकबाईंचं निधन झालं. देहानं त्या आपल्यामध्ये आज नाही आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या असंख्य गाण्यांमधून त्या आपल्याबरोबरच आहेत. कधीही आपण विसरू शकणार नाही इतकी अवीट गोडीची गाणी त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. केवढं मोठं काम माणिकबाईंनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे एकंदर त्यांचा सगळा प्रवास आपण बघितला ना, तर कुठल्या कुठल्या ठिकाणाहून त्या गाणं शिकून आल्या. म्हणजे एकच पठडीतलं न शिकता वेगवेगळ्या पद्धतीनं मला काय चांगलं घेता येईल ही विद्यार्थी दशा कायम त्यांनी जपली. आणि
मी जास्तीत जास्त चांगलं कसं माझ्या लोकांना, माझ्या चाहत्यांना देऊ शकेन याचाच कायम त्यांनी विचार केला. आणि म्हणूनच आज त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या ह्या सगळ्या आठवणी, त्यांच्या या स्मृतींना उजाळा देता आला. आणि ती संधी श्रावण व्याख्यानमालेच्या या आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मला देऊ केलीत. खरोखरच मन भरून आलं आहे आता या सगळ्या आठवणींनी, डोळ्यामध्ये अश्रू आहेत. पण ज्या वेळेला जन्मशताब्दी वर्ष आपण एका प्रसिद्ध व्यक्तिरेखेचं मांडत असतो ना, त्यावेळेला खरोखरच मन भरून येतं की कशा पद्धतीनं त्यांचं आयुष्य त्यांनी व्यतीत केलं, कशी प्रसिद्धी त्यांनी मिळवली. पण नुसतीच प्रसिद्धी नाही, तर त्यावेळेला आपल्या रक्ताचं पाणीसुद्धा केलेलं असतं. आपल्याला दिसताना असं फक्त त्यांची प्रसिद्धी दिसते, पण त्यामागचे अपार कष्ट कधीच दिसत नाहीत. आज या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याविषयी विचार मांडण्याची संधी आपण मला दिलीत, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची अत्यंत आभारी आहे. आणि इथेच मी रजा घेते. धन्यवाद. शुभरात्री.